नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक. चला तर रेसिपीला सुरुवात करू. मी इथे साहित्य दिले आहे आणि साहित्य आणि कृती दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, ते तुम्ही चेक करा. इथे मी एक नारळ फोडून त्याचे खोबरे काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे. आता हे खोबरे 1 वाटी भरले आहे, त्यासाठी मी इथे अर्धी वाटी गूळ वापरणार आहे. 1 चमचा खसखस घेऊन ती भाजून घेणार आहे. त्यानंतर 1 चमचा तूप टाकून खोबरेही भाजून घेणार आहे. त्यात अर्धा वाटी गूळ घालणार आहे. त्यानंतर सुका मेवा आणि भाजलेली खसखस टाकणार आहे. हे सर्व मिश्रण परतून घेऊन तयार झाले सारण. त्यानंतर 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात थोडेसे तेल आणि मीठ टाकून घट्टसर मळून घेणार आहे. हे 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवून मी मोदक करायला घेणार आहे. त्यानंतर साच्याला तूप किंवा तेल लावून मी दाखवलेल्या पद्धतीने मोदक तयार करून घ्या. अशा पद्धतीने छानसे मोदक तयार होतील. सर्व मोदक मी असेच बनवून घेणार आहे. सर्व मोदक तयार झाले. आता हे वाफवण्यासाठी एका चाळणीला तेल लावून मोदक ठेवून घ्यायचे आहेत. आता हे मोदक 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. तयार झाले गव्हाच्या पिठाचे मऊसूत मोदक. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत. आणि हो, मोदकाचे नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. हॅपी कुकिंग.